नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आज संदेशच्या स्टुडिओमध्ये करमाळा तालुक्यातील एक खंदा वक्ता आणि द्रष्टा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि गेल्या 3 दशकापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या स्वतःच्या कार्याची एक स्वतंत्र मोहर उमटवलेली आहे. 1992ला जिल्हा परिषदेचे सदस्य, 1997ला पंचायत समितीचे सदस्य, 2001ला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या टर्ममध्ये 2006ला आदिनाथ कारखान्याचे संचालक आणि आता सध्या शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक असून त्यांच्या प्रयत्नातून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची थकलेली 3,33,00,000 रुपयाची रक्कम त्यांनी शासन दरबारी न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून मिळवून दिली. असे दशरथरावजी कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण सर्वजण अण्णा म्हणून ओळखतो. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. अण्णा नमस्ते. नमस्ते. अण्णा, तुम्हाला एवढ्यासाठी आम्ही या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे की करमाळा तालुक्याच्या राजकारणाची जी दिशा आहे ही दिशा नेमकी काय आहे, कशी आहे आणि काय चाललेले आहेत. आपण या तालुक्याच्या राजकारणातले एक द्रष्टे राजकर्ते म्हणून आहात. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये असणाऱ्या युत्या वेगळ्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये झालेल्या युत्या वेगळ्या. युती होत असताना पुन्हा तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा, म्हणजे आता राष्ट्रवादी भाजप बरोबरच शिवसेना म्हणजे बागल शिंदे गट, त्याचबरोबर जगताप गटसुद्धा आता एकत्र आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आमदार पाटील आणि त्यांच्यासोबत सावंत गट आहेत आणि तिसऱ्या बाजूला वेगळे गट आहेत. तर या सगळ्या ज्या युत्या आहेत किंवा हे जे एक गठबंधन होत चाललेलं आहे, याबद्दल आपण काय, आपली काय भूमिका आहे किंवा आपण काय सांगू शकता? आत्ता सध्या करमाळा तालुक्यामध्ये जे युत्या आघाड्याचं राजकारण पूर्वीपासून चालत आलेलं आहे, परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये ज्या युत्या आणि आघाड्या झालेल्या आहेत त्यामध्ये असं सर्वसामान्यपणे दिसतं की करमाळा तालुक्यामध्ये असणारे जे प्रस्थापित गट आहेत आणि ते गटाचं नेतृत्व करणारे नेते, ह्यांची अवस्था तुम्हाला सांगतो समुद्रामध्ये भरकटलेल्या एखाद्या जहाजासारखी झालेली आहे. बरं. आणि त्याच्यामुळं करमाळा तालुक्याचा स्वाभिमान, करमाळा तालुक्याची अस्मिता जी त्यावेळेच्या नेत्यांनी त्यांच्या काळामध्ये जपली, त्यांचं नाव म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप साहेब, त्याच्यानंतर कैलासवासी दिगंबर मामा बागल, ह्या नेत्यांनी जी ही दिशा या राजकारणाची या ठिकाणी ठरवली होती आणि त्या माध्यमातून करमाळा तालुक्याचा विकास आणि करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्याचा सन्मान आणि त्याला संध्या उपलब्ध होत होत्या. त्या आता संध्या उपलब्ध करून देण्याच्या नादामध्ये या ठिकाणी राजकारण, तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये अराजकता माजल्यासारखं या ठिकाणी दिसायला लागले आणि त्याच्यामुळं करमाळा तालुक्याच्या राजकारणाचं भवितव्य नेमकं आता नवीन तरुण पिढीने काय त्याच्यातून बोध घ्यायचा, हा सगळ्यात मोठा संभ्रम ह्या युवकापुढं आणि ह्या येणाऱ्या मतदारापुढं या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या आता चाललेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी व्यक्त होताना जरी दिसत नसलं तरी निकाल मात्र तुम्हाला सांगतो सगळे असे अनपेक्षित या ठिकाणी लागणार आहेत. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही लोक पायातलं काढून हातात घेऊन उभा राहणार आहेत. ह्याच्यामध्ये कुठलाही संदेह या ठिकाणी राहणार नाही. आता तुम्ही जवळपास या तालुक्यातल्या जनतेचं भविष्यच मांडलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि भवितव्य काय असू शकेल ही तुम्ही स्पष्ट मांडलेलं आहे. मला दुसरे असं विचारायचं आहे अण्णा की तुम्ही अतिशय म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण संपलं की वसतिगृहाच्या माध्यमातून आणि त्यानंतर युवकांच्या आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणामध्ये होता. तालुक्याच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर आपण स्वर्गीय देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या साहेबांच्या समोर तुमची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपण जयवंतरावजी जगताप साहेब यांच्यासोबतही काम केलं. त्यानंतर आपण दिगंबररावजी बागल यांच्यासोबतही काम केलं आहे.
त्यानंतर आपण विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्यासोबतही काम केले आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आदरणीय झोळ सर यांच्यासोबतही काम केले. एकंदरीत सर्व राजकीय नेत्यांच्या सोबत काम करत असताना आत्ता मात्र तुम्ही इतके शांत दिसत आहेत की ह्या कुठल्याही गटतट किंवा पक्षासोबत दिसत नाही. नेमकं काय आपलं काय याच्या बाबत धोरण सांगाल? नाही, काय झाले आता इथं कोणाला उपदेश करणं किंवा मार्गदर्शन करण्याची गरज आता कोणाला राहिलेली नाही. आणि कोणाला काय सांगायला गेलं तर तो त्याच्या सुईचं राजकारण करतोय. आणि मग हे सगळी भरकटलेलीच परिस्थिती बघून मग नगरपालिका असेल, आता जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, इथं मी स्वतःला आवरायचं ठरवलं की आपलं व्यक्त होणं हे काही जणांना म्हणजे स्वसणार नाही, खपणार नाही. आणि त्याच्यापेक्षा थोडंसं थांबू आणि बघू. मग येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये मग आपल्याला म्हणजे काय म्हणतो खरपूसपणानं सगळ्याचा समाचार घेता येईल. आणि आत्ताचा सध्याच्या या परिस्थितीमध्ये मी आता तुम्ही घेतलेल्या सगळ्या गटनेत्यांबरोबर मी काम केलेलं आहे. सगळ्याचा अनुभव माझ्या जमेत आहे. बरोबर. आणि तो लय व्यक्त करण्यासारखा नाही. परंतु आताच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या ह्या काही दिवसामध्ये म्हणजे संजय मामा शिंदे यांची ज्यावेळेस करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इकडे एंट्री केल्यानंतर 2 पराभव त्यांना पचवावं लागले. लोकसभा, विधानसभा, ते आमदार झाले. आणि आमदार झाल्यानंतर म्हणजे खरोखरच कारण मी कसं आहे मी कोणाची भाटगिरी करणारा माणूस नाही. बरोबर. मला जे पटतं ते मी परखडपणे मांडतो. मग समोरच्याला ते पटो नाही तर नाही पटो म्हणजे विषय असतो. मी कोणाच्या मनातून उतरल्याचं मला खंत वाटत नाही. पण मला सतत भीती वाटते की मी माझ्या मनातून उतरलो नाही पाहिजे. आणि म्हणून मी त्या गोष्टीची लय काळजी घेतो. कारण मला आणि त्याच्यामुळं आज साहेब मी कुठल्याच आजाराने मला घेरलेलं नाही. कुठल्याच आजाराने घेरलेलं नाही. मला कसली गोळी चालू नाही. मग त्याचं कारणच हे आहे की मी जे काय बोलतो ते मनापासून बोलतो आणि स्पष्ट बोलतो आणि सोडून देतो. त्याचा लय विचार करत बसत नाही मी. समोरच्याला पटल नाही तर नाही पटल. पटलं तू घे, नसेल तर तुझा तू मोकळा. आणि मग आजच्या घडीमध्ये थोडंसं संजय मामाबद्दल थोडीशी अपेक्षा वाढली होती आणि त्यांच्याबरोबर काम करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे बऱ्यापैकी माझा निर्णय बी झाला. बरोबर. माझी त्यांची बैठक बी झाली. ते स्वतः माझ्या कार्यालयामध्ये मला भेटायला सुद्धा आले मागच्या रविवारी. बरोबर. आणि आमची चर्चा बी झाली. परंतु नंतर असं काय अनपेक्षित असं काय घडलं की त्यांच्यानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवायच्या म्हणून ठरलं आणि नंतर भाजपबरोबर त्यांची युती झाली. बरं, ते बी कुठंतरी तुम्हाला सांगतो तो उडालेला धोराळा कुठंतरी खाली बसतोय. तोपर्यंत करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते म्हणजे आमचे मार्गदर्शक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्याबरोबर मी जयवंतराव जगतापबरोबर काम केलेलं आहे. त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला सांगतो माझी बुद्धी सुन्न झाली ना. म्हणजे नेमकं हे काय चाललंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं करमाळा तालुक्याचं राजकारण करत असताना विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र तुम्ही बघितलं असेल की न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं मतदान या तालुक्यात तुतारीच्या नावाखाली पवारसाहेब असतील, राहुल गांधी असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या पक्षाच्या माध्यमातून नारायणआबा पाटलाला 95-96 हजार मतदान मिळलं. कधी त्यांना स्वप्नसुद्धा वाटलं नसेल की आपल्याला इतकं मतदान कधीतरी तालुक्यात पडल. आणि तेही तुम्हाला सांगतो पराजित आमदार मागच्या विधानसभेत ते पराजित झाले होते आणि नंतर इतकी उसळी मारून ते वर आले की त्यांना 95 हजार मतं पडली. बरोबर. संजय मामा विद्यमान आमदार असताना त्यांना 80 हजार पडली. बरोबर. प्रिन्स बागलला शिवसेनेच्या ऐन वेळेला उमेदवारी दिली, त्यांना 40 हजार पडली. म्हणजे दोघांपेक्षा म्हणजे डबल मतदान ह्यांना मिळालं. आणि ही सगळी परिस्थिती असताना नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर सगळ्याला वाटलं होतं की बाबा आता ही पहिल्या परिस्थितीनुसार नारायणआबाचं पारडं जड राहणार. मोहिते पाटील, नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप ह्यांच्या माध्यमातून नगरपालिका ती सहज जिंकणार. त्याच्यानंतर तिथं वेगळं चित्र निर्माण झालं. बरोबर. आणि ह्या सगळ्या तुम्हाला सांगतो या संधी साधूपणाच्या राजकारणामध्ये ध्यानीमनी नसताना तुम्हाला सांगतो म्हणजे सावंत बंधूंनी तुम्हाला सांगतो एक धाडस करून आघाडी तयार केली
आणि त्यांना अनपेक्षित यश तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातल्या जनतेने दिलं. करमाळा तालुक्यातली जनता, शहरातली जनता ही सुज्ञ आहे, तरीसुद्धा त्यांनी काळाची पावलं ओळखून त्यांना ते यश त्यांच्या पदरात टाकलं. आणि मी जे म्हणतोय तुम्हाला की 2029ला असं काय म्हणजे जनता धडा शिकवणार अनपेक्षितपणे. आज ज्याला तुम्ही खांद्यावर घेऊन पुढं चालताय तो कधी पायदळी येईल ते सांगता येणार नाही. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकी ज्यावेळेस मोर्चेबांधणी सुरू झाली, विधानसभेच्या मतदानाची बेरीज सुरू झाली, तर त्यावेळेस म्हणजे सरळ सरळ असं वाटत होतं की नारायण पाटील आबाचे सगळे 18 विरुद्ध 0 असं होईल. म्हणजे बागल वेगळे लढणार, मामा वेगळे लढणार आणि आबाची आणि मोहिते पाटलाची आणि जगतापांची परत युती होणार, म्हणजे ती एकसंघ राहणार आणि त्यांना विजय सहज मिळून जाणार. आणि मग नेमकं काय झालं, आबा कुठं गडबडले किंवा मोहिते पाटील कुठं गडबडले, मग आबाला ते समजून घेण्यात कमी पडले का आबा समजून घेण्यात कमी पडले का ह्या दोघांच्या टोलवाटोलवीच्या राजकारणात जयवंतरावनी तर मी निवडणूकच लढणार नाही म्हणून जाहीर केलं. वास्तविक पाहता ती संवेदनशील माणूस आहे. त्यांनी बघितलं असेल की इकडे एक चेंडू टाकतोय, ती तिकडून चेंडू टाकतोय, दोन्ही पाटलाच्या मध्ये भाऊ म्हणले असतील माझा कुठंतरी तुम्हाला सांगतो इचका होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं असेल तुझाच इचका करून घ्या आणि मी बाजूला राहतो. बरोबर. आणि मग हे राजकारण नेमके कुठल्या दिशेला चाललंय. आणि आज दुसऱ्या बाजूला जी पार्टी उभा आहे म्हणजे बागल असतील, भाऊ असतील, त्यानंतर संजय मामा. आता काल आम्हाला कळलं की पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे भाऊला भेटायला गेले, म्हणजे भाऊ भाजपला अटॅच झाले, सपोर्ट आहे. हां. आणि मग तुम्हाला सांगतो ही तिघजण भाजपकडं. आबाचं बी असं बाहेरून असं कळतंय की आबाला बी काहीतरी ताकीद दिली की आदिनाथ कारखान्याला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही आघाडीत लढा. म्हणजे हे उघड आहे, हे काय त्यांनी गुपित जरी त्यांच्याजवळ असलं तरी ते गुपित राहिलेलं नाही. बरोबर आहे. हां. कारण जनता इतकी सुज्ञ आहे त्यांनी ओळखून घेतलंय. आता आबाने धाडसाने कारखाना स्वतःकडे घेतला, अडचणीतला कारखाना, त्याचं त्या कारखान्याचं पाप कोणाचं आहे काय कोणाचं आहे हे तालुक्याला माहीत आहे सगळे. ते त्यांनी पाप घेतलं. ते रामतेरी गंगा मैली म्हणल्यासारखं ते धुवायला ते गेले होते, पण त्यांच्याच्याने ते धुणं झालं नाही म्हणून ते भाजपकडे गेले असतील. त्यांनी काहीतरी त्यांना सांगितलं असेल. मग त्यांना जर अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं असेल किंवा तुम्ही आघाडी करून लढा आणि मग आमच्याकडे या, आणि परत भाजप पालकमंत्र्यांना सांगतंय की करमाळ्यात जाऊन सगळ्या आपल्या युतीच्या उमेदवाराला ताकद द्या आणि त्यांना निवडून आणा. मग नेमकं भाजप तुम्हाला सांगतो हिथं काय फरसाण खिचडी काय शिजवतोय हेच काय कळाय मार्ग नाही. आणि त्याच्यामुळं मग माझ्यासारख्या एका सुज्ञ माणसाला वाटायला लागलं वा नेमकं हे काय. मग ह्या सगळ्या राड्यात ह्या चिखलात पडण्यापेक्षा आपण बाहेर उभं राहून थोडं वेट्यान वाच, आता 4-5 दिवस राहिलेत गंमत बघू आणि 29ला ठरवू काय करायचं ती. आणखी भरपूर अवधी आहे. आणि म्हणून हे जे तालुक्यातल्या लोकांना फसवण्याचं राजकारण जे नेत्याच्या माध्यमातून चाललेलं आहे, आबाने कारखान्याला मदत मिळवली पाहिजे, भाजपने सरकार म्हणून, भाजप म्हणून नाही पण सरकार म्हणून त्यांनी दिली पाहिजे. त्या कारखान्याच्या उभारणीमध्ये आबाच्या भावना गुंतलेल्या आहेत. बरोबर. कर्मयोगी कैलासवासी गोविंदबापू पाटील यांनी 22 वर्षे पायतान घातलं नव्हतं. त्या माणसाचा म्हणजे वकील साहेब खऱ्या अर्थानं त्याग आहे त्या आदिनाथच्या उभारणीमध्ये. हो हो, त्यागच आहे. बाकी जसे त्यांच्याबरोबर सहकार महर्षी असतील, गिरधरभाई असतील, रावसाहेब पाटील असतील, बाकीचे बरेच विनायक बापू गाडगे, लुणावत हे सगळे बाकीची मंडळी अनेक होती त्यांच्याबरोबर. बरोबर. परंतु त्याचं सगळं श्रेय जे आहे तुम्हाला सांगतो म्हणजे खांद्यावर तुम्हाला सांगतो भाकरीची शिदोरी जशी घेतली होती तशी बापूंनी दुसऱ्या खांद्यावर आदिनाथची दोरा घेतली होती. बरोबर. आणि अनवणी पायानं एका कारखान्याचा चेअरमन अनवणी पायानं तुम्हाला सांगतो म्हणजे त्या काळात अँबेसिडर गाडीशिवाय चेअरमन फिरत नव्हता, पण आदिनाथचा चेअरमन तुम्हाला सांगतो पायात पायतान न घालता नुसत्या साध्या 3 गुंड्याच्या सदऱ्यावर आणि फेट्यावर तुम्हाला सांगतो आकुड धोत्रावर मंथरल्याला जात होता. कोणाला वाटत सुद्धा नव्हतं हे चेअरमन असेल. बरोबर. पण त्या माणसाच्या त्यागातून तो उभा राहिलेला आहे. तो उभा राहिलेला कारखाना टिकला पाहिजे, तो सभासदांचाच राहिला पाहिजे. तिथनं कर्मचाऱ्यांच्या चुला पुन्हा पेटल्या पाहिजेत, शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. काटाहण्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो आदिनाथमध्ये अजिबात नसल्यामुळे तिथं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे. त्यासाठी आबांनी झटलंच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सांगतो सर्वपक्षीय ताकद त्याच्या मागं सगळ्यांनी उभी बी केली पाहिजे. परंतु ही गोंधळाची परिस्थिती जी झाली उद्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगतो ही एकत्रित आलेल्या ताकदीमुळं जर तुम्हाला सांगतो 18-0 जर आबाच्या पदरात पडलं
तर भाजपची लोक तुम्हाला सांगतो ह्यांना पैसे देणार का, हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मी आबाला सुद्धा विचारतोय. बरोबर आहे. की म्हणजे हे फार मोठी रिस्क आबाने घेतलेली आहे. एकतर म्हणजे त्यांचे म्हणजे ज्यांच्या आशीर्वादामुळं आबा एकदा नाही दोनदा आमदार झाले ते म्हणजे विजयदादा मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील भाया मोहिते पाटील यांचा आशीर्वाद त्यांच्याकडे होताच. आणि त्याचबरोबर जयवंतराव जगताप ह्या दोन्ही माणसांमुळं तुम्हाला सांगतो मोहिते पाटलामुळं आबा दोनदा आमदार झाले. आज परिस्थिती अशी आहे साहेब की त्यांच्यापासून तुम्हाला सांगतो जिंतीचे राजे त्यांच्यापासून बाजूला गेले, अजून काय मंडळी बाजूला गेली. म्हणजे विशेष म्हणजे मोहिते पाटलाचा गटच त्यांच्यापासून बाजूला गेला आणि जयवंतराव भाऊ बी बाजूला गेलेत. मग उद्याच्या 29च्या आमदारकीचं धोरण आबापाशी काय, आणि जर त्यांनी पैसेच नाही दिले तर भाजपने, कारण भाजपच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो विश्वासार्हतेच्या बाबतीत बोलायला गेलं तर लोक म्हणतात की 15 लाखच काय झालं, 15 लाख मिळणार होते, 3 कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या, गॅसचे भाव कमी होणार होते, पेट्रोलचे दर कमी होणार होते. मग ह्याचं काय झालं आणि मग आम्हाला काय मिळणार आहे. म्हणजे हा बी संभ्रम लोकांच्या मनात आहे, पण लोक व्यक्त होत नाहीत, बोलत नाहीत. आणि सगळीकडे कानुसं घेतल्यानंतर ह्या गोष्टी माझ्या कानावर आल्यानंतर मला बी वाटलं की आता हे आपण व्यक्त झालं पाहिजे. बरं ही कोणाच्या स्टेजवर जाऊन किंवा स्वतंत्र स्टेज करून व्यक्त होण्यासाठी सगळी माणसं ऐकत नसतील. तुमच्या माध्यमातून जर हा सगळा प्रकार तालुक्यात गेला, नेत्यांकडे गेला, तर नेत्यांना सुद्धा कुठेतरी भान येईल की आपण नेमकं काय करतोय. बरोबर खरं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब काय झालंय, म्हणजे नवरा मिळाला तरी चालेल पण सवत रांडव झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे सवतीसाठी नवरा मारण्याचं राजकारण करमाळ्या तालुक्यात नव्हतं, ते जर सुरू झालं तर साहेब इथं पुन्हा सुडाचं राजकारण चालू होईल. आणि ते सुडाचं राजकारण तुम्हाला सांगतो इथं होता कामा नाही. कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, कैलासवासी अण्णासाहेब जगताप असतील, त्यांनी सुडाचं राजकारण करमाळ्यात पैलवान गडी होते पण कधी होऊ दिलं नाही. पण तो जर कलंक इथं लागला तर तुम्हाला सांगतो ते बंद झालेलं पुन्हा जर चालू झालं तर साहेब आज सुशिक्षित मुलं इतकी झाली आहेत गावागावात, त्यांच्या हाताला काम नाहीत, त्यांची डोकी सैरभैर झालेली आहेत. पोलीस भरती म्हणलं तरी तुम्हाला सांगतो M.Com MA झालेला पोरगा उभा राहतोय पण कुठल्या तरी ह्याच्यामध्ये तो अनफिट होतोय आणि घरी येतोय, तो अस्वस्थ झाला आहे, काय करावं त्याला सुचत नाही. मग ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो दोन्ही कारखाने तुम्हाला सांगतो तेवढ्याच तोलामोलानं तुम्हाला सांगतो चालू झाले पाहिजेत. मी म्हणणार नाही की सगळ्याच पोरांना तिथं नोकऱ्या मिळणार आहे, परंतु काही प्रमाणात तो प्रश्न सुटणार आहे. MIDC मध्ये काय प्रोजेक्ट आले पाहिजे. आपली मागीची MIDC इतके वर्ष झालं तुम्ही त्याच्यावर आवाज उठवला होता, नुसती जागा घेऊन ठेवली, सगळ्या शेतकऱ्यांना तिथं तुम्हाला सांगतो म्हणजे फार म्हणजे बिगर शेतीदार करून टाकलं. तिथं अजून कुठला उद्योग आणायला कोणी प्रयत्न केला नाही. तालुक्यात राजकारण करा, गटातटाचं राजकारण हे चालतच असतंय सूर्यचंद्र आहे तोपर्यंत, परंतु त्याच्या माध्यमातून कधीतरी एकत्र बसताना, गटबाजी करताना, निवडून येताना आपली प्रस्थापिताची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी, आपल्या येणाऱ्या वारसाला तुम्हाला सांगतो त्याचं काहीतरी तुम्हाला सांगतो त्याला दिशा देण्यासाठी जसं तुम्ही सगळं सोडून एकत्र येता तसं कधीतरी तालुक्यात MIDC चालू करण्यासाठी इथल्या शेतकऱ्याच्या पोराला, गोरगरिबाच्या पोराच्या हाताला काम मिळण्यासाठी एकत्रित या ना. आणि सगळीजण एकत्र येऊन तुमच्या जवळचे पैसे घाला आणि एखादा प्रोजेक्ट चांगला उभा करा आणि त्यांना काम द्या. तुम्ही कंपनीचे मालक होचाल, तुमच्याकडे अनेक बुद्ध्या सुचतील तुम्हाला काय काय करायचं, काय काय करायचं. एकाही माणसाची उद्योगपतीची अशी ओळख नाही की तो उद्योगपतीला इथं आणून काम करून घेऊ शकेल. मग ही जी उदासीनता तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आहे, मग ह्यांच्या तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ह्या रागाचा द्वेष इतका वाढेल, ह्या मुलांना तुम्हाला सांगतो उद्या भविष्यात ह्या ताकदीला थोपवणार कोण. साहेब अराजकता आपण म्हणतो देशात माजणार आहे, पण तुम्हाला सांगतो सुरुवात त्याची ग्रामीण भागातनं होणार आहे. हे बी तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात घ्या, सुज्ञ माणसाने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आज गरीब गरीबच होत चाललाय, श्रीमंत श्रीमंतच होत चाललाय. आणि गरीब दबणार पण दबलेला चेंडू साहेब लय वेळ दबत नाही. एकदा त्याने उसली जर मारली तर तो झेल घेणं सुद्धा अवघड होतं. आणि मग त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्या दबलेल्या चेंडूचा, उसळलेल्या चेंडूचा झेल हा तुम्हाला सांगतो प्रस्थापितांच्या घरावर जसे हल्ले झाले परदेशामध्ये, तसा प्रकार तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातून सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.
ह्याची काळजी करताना तुम्हाला सांगतो नेतृत्व कोणी दिसत नाही. राजकारण राजकारण राजकारण, गडबाजी, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, माझ्या पोराला हे मिळालं पाहिजे, तुझ्या पोराला ते मिळालं पाहिजे. अरे हे काय तुमचं तुम्हाला सांगतो ताम्रपट आहे काय? त्यासाठी कर्तृत्ववान पोरांची किती मुस्कटदाबी झाली. पात्रता असताना सुद्धा तुम्हाला सांगतो केवळ पैसा नाही तुझ्याकडं, तुला थांबावं लागतंय. परिस्थिती लय अवघड आहे. नगरपालिकेला 15-15 लाख रुपये साहेब चालले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीला 25-25, 30-30 लाख रुपये चालले आहेत. पैसे आणायचे सामान्य कार्यकर्त्यांना कुठनं? त्यांनी किती दिवस सतरंजी आणि खुर्च्या टाकायचे आणि तुम्ही आले की फटाकडे उजवून नेता जिंदाबाद म्हणायचं. ही मानसिकता तुम्हाला सांगतो कधी नेते मंडळी ओळखणार आहेत. पण ज्या दिवशी गरीब तुम्हाला सांगतो ज्यावेळी एकत्र येईल का नाही साहेब, लढाई आता जातीवर होणार नाही देशात. आपल्या लढाई झाली तर तुम्हाला सांगतो गरीब आणि श्रीमंताची लढाई होईल. अध्यक्ष साहेब, तुम्ही खूप ज्वलंत वास्तव मांडलेलं आहे. तालुक्यातला प्रश्न तर मांडलाच, परंतु तालुक्याबरोबरच राज्यात आणि देशामध्ये सुद्धा जवळपास अशी स्थिती वाढत चाललेली आहे. आपण बोलताना भाजपची ए टीम बी टीमच्या संदर्भामध्ये पण बोलला, म्हणजे थोडक्यात कुठे गेलं तरी भाजपच अशा स्वरूपाची ही निवडणूक दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीत जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्या प्रश्न निर्माण होण्याच्या पाठीमागं काही घटना असतील, काही हे असेल, पण त्यात तुम्ही महत्त्वाचं कारण सांगितलं की फक्त यामध्ये स्वार्थ आणि सत्ता, पैसा आणि सत्ता, सत्तेतून पैसा, असं हे जे चक्र चालू आहे आणि सर्वसामान्यांची मुस्कटदाबी होते. त्याला तुम्ही एक पर्याय पण दिला की ह्याची उसळी होणार. आता मला एक असं म्हणायचं की तालुक्यामध्ये जे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, तुम्ही आता सांगितलं की बेरोजगारीचा प्रश्न आहे. आपल्याकडे 4 साखर कारखाने आहेत अण्णा, आणि जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 40 साखर कारखाने आहेत. उजनीसारखं धरण आपल्या उशाला आहे आणि या उजनी धरणाच्या पाण्यावरती हे 40 कारखाने चालत आहेत. पण आपले 4 कारखाने इतका जवळ ऊस असून जवळपास 40-50 लाख टन ऊस आपल्याकडे तयार होऊ शकतो. आपल्या तालुक्याच्या ऊसावरती जवळपास 15 कारखाने चालतात. या सगळ्या स्थितीमध्ये आपली नेमकी प्रगती कशी केली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? ही साखर कारखाने आहेत, केळीचं पीक आहे, MIDC आपली रिकामी आहे, तर या दृष्टीनं भविष्यात आपलं जर तालुक्याला चांगले उज्ज्वल दिवस यायचे असेल तर काय झालं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला कसं वाटतं बरं का साहेब, पहिल्यांदा आदिनाथ आणि मकाई कुठल्याही परिस्थितीत काही सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन तुम्हाला सांगतो ताकद लावली पाहिजे. जसं आपण परवा मला वाटतं 2 वर्ष झाले असतील, म्हणजे पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्यावर जप्ती आली होती आणि त्यावेळेस त्या परिसरातल्या सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पैसे गोळा केले आणि ते पैसे फेडले, असं मी ऐकलंय. वैद्यनाथ कारखाना. तर इथं सगळ्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा करून तुम्हाला सांगतो आदिनाथ कोणाकडे आबाकडे आहे, व सगळ्यांनी मिळून आबाला ताकद द्यायची. आबा तेच भांडवल करू शकणार नाही. लोकांना माहिती आहे ही सगळ्यांनी कारखाना चालू केला. आज बागलाकडे तुम्हाला सांगतो त्यांना जवळजवळ मला वाटतं 200-250 कोटी रुपये भाजपच्या सरकारनं त्यांना दिलेले आहेत. तो कारखाना यावर्षी वास्तविक आता चालू व्हायला पाहिजे होता, परंतु काय त्यांचं नियोजन आहे काय माहीत नाही, तो कारखाना चालू नाही झाला. त्या रकमेचं व्याज वाढत चाललंय. जरी कोणी म्हणत असेल की 1-2-3-4-5 हप्ते त्यांना भरायचे नाहीत, म्हणजे हप्ते भरायचे नाहीत ह्याचा अर्थ व्याज थांबलेलं नाही. त्यानंतर डबल व्यागाने ते सगळे पैसे भरावे लागणार आहेत. मग हा पैसा जाणार आहे कोणाचा? पैसा कारखान्यावर घेतला आहे, ते पैसे जाणार आहेत कोणाचे? सभासदांचे. मग त्याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. इथं सगळ्यांनी मिळून त्यांना कुठं अडचणी येणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून मी मकाईचं आंदोलन ज्यावेळेस केलं, शेतकऱ्याचे पैसे ज्यावेळेस त्यांना लोकसभेच्या वेळेला त्यांनी वाटून टाकले, आम्ही मकाईचं आंदोलन जुळसरणीने मी आमच्या दोघांच्या माध्यमातून झालं ते पैसे मिळाल्यानंतर आम्ही सांगितलं की आता मकाईचं आंदोलन करायचं नाही. म्हणजे मी स्वतः ठरवलं. हे त्यांचे पैसे आल्यानंतर कामगार माझ्याकडे बरेच आले की अण्णा आम्ही आंदोलन करतोय, 25% पगार मोठे पैसे आलेत आमचे मिळणार. मी साहेब त्या सगळ्यांना बोललो, जे म्हणलं पोरांनो आलेत का नाही, आज ना उद्या मिळणार आहेत, कशात अडचण आली ती बघतो. मी साहेब तिथं तुम्हाला सांगतो दिनेश भांडवलकर चेअरमन आहेत, मी त्याला फोन केला, मी त्याला आरोतुरं बोलतो.
त्याला फोन केला, तो पुण्यात ॲडमिट होता. अण्णा म्हणलं मी असं असं काहीतरी मला बरं नाही आलो यार. म्हणलं दिनेश माझ्याकडे माणसं आलेत. ती नेमकं 25% काय भानगड आहे. ती म्हणले अण्णा त्याची रक्कम एवढी होती तेवढी होती. म्हणलं काय असू दे. म्हणलं कागद तिकडून वरनं आलाय का नाही, एक कागदात जोहरच काढून दे ना म्हणलं कर्मचाऱ्याच्या प्रतिनिधीच्या हातात. बरोबर. किंवा हे पैसे एवढ्या एवढ्यासाठी आलेले आहेत आणि त्याच्यात कर्मचाऱ्याच्या 25% हे एवढे पैसे आहेत आणि बघा खरं खोट काय ते. आणि त्या माध्यमातून त्यांना समजुतीने त्यांना पैसे वाटून टाका. बरोबर. म्हणजे मला जर त्यावेळेस बागलाचा राग असता, मी साहेब म्हणजे व्यक्तिदोषी नाही, दीर्घदोष नाही माझा. मी एखादा माणूस चुकला आणि चुकून बी जर मस्ती आल्यासारखा केला तर मी त्याला सोडत नाही. बरोबर. पण लात मारून महाग येऊन स्वारी मानला की मी त्याला सांगतो असू दे बाबा काय नाही. मग मला त्याची ती थोडीशी जाण झाली. मग मी त्याला ते सगळं सांगितलं. मग त्यांनी सांगितलं मी आमच्या वरिष्ठांना विचारतो आणि तो कागद द्यायची व्यवस्था करतो. मग त्यांनी ते काहीतरी त्यांचं देणं घेणं झालं, कर्मचाऱ्याला पैसे मिळाले. साहेब ते आंदोलन थांबलं तिथं. मग त्यांना सगळ्यांनी मिळून मदत करावी. आणि आता कारखान्यावर राजकारण करण्याचा विषय नाही. आणि मग कारखाने तुम्हाला सांगतो, सगळे कारखाने तुम्हाला सांगतो चांगले चालतात आणि मग आपलेच कारखाने असं का होतात. मग त्याच्या मागचं बी गणित लक्षात घेतलं पाहिजे. तिथं जो विदाऊट खर्च होतो, जेवढे कर्मचारी पाहिजे त्याच्यापेक्षा जर तुम्हाला सांगतो जास्त कर्मचारी भरले गेले. मग आता हे इथं आपण जर असं बोललो तर ती टीकेसारखा विषय होईल. मग घरी कर्मचारी, कार्यालयात कर्मचारी, तुमचा ड्रायव्हर बी कर्मचारी, तुमचा PA बी कर्मचारी, हे साहेब बरोबर नाही ना. बरोबर. तुम्ही मोठे व्हा, जेवढे मोठे झाले तेवढं मन बी तुमचं मोठं ठेवा आणि लोकांना न्याय द्या ना. बरं कारखाना मला सांगा, हा कारखाना बी जसा तडीत आपल्यानं उभा राहिला तसाच मकाई कारखाना सुद्धा डिगामामाने तुम्हाला सांगतो कष्टातनं उभा केला. त्या कारखान्याच्या नादात तर तुम्हाला सांगतो बिचाऱ्याला जीव गमावा लागलेला आहे. हे वास्तव आहे. मी त्यांच्या त्या शेवटच्या काळात मी त्यांच्याबरोबर म्हणजे अतिशय जवळ होतो मी त्यांच्या. बरोबर आहे. डिगामामाच्या मला त्या सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. मग त्याच्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत ना. मग मामाच्या काळामध्ये त्या कारखान्याला पुरस्कार मिळत होते, मग तोच कारखाना डबघायला का आला, याचं विवेचन केलं पाहिजे ना. समोरचा माणूस दगड मारतोय म्हणून आपण नाराज होतोय, आपण विचारलं का आपल्याच घरावर का दगड मारतोय, हा अंतर्मुख व्हायला पाहिजे. आपण कुठंतरी चुकलोय हे जाहीरपणे येऊन लोकांना सांगितलं पाहिजे, माफ करा चुकलोय मी. लोक माफ करते. तो आपल्या करमाळ्या तालुक्यासारखा तुम्हाला सांगतो चाणक्य तालुका साहेब कुठंच नाही. बरोबर. तुम्हाला आठवतंय पवार साहेब सुद्धा म्हणले होते करमाळ्याचं राजकारण समजणं लय कठीण आहे, मला सुद्धा कळलं नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र कोळून प्याला ते पवार साहेब म्हणतात मला करमाळ्या तालुक्याचं राजकारण कळालं. खरंय. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आपली माणसं चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतात. फक्त काय होतं व्यक्त होत नाही. संधी आली की घोडा लावल्याशी सोडत नाहीत. अण्णा, आता ह्या सगळ्या गोष्टीचा आपण खूप चांगला आढावा घेतला, चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. कदाचित तुमचे जे विचार आहेत ते विचार जर सर्वांनी पाळले तर तालुक्याच्या विकासाला कुठेही खंड पडणार नाही. आपल्या अनुभवाच्या दृष्टीनं खूप चांगलं अनमोल सल्ला दिला. आता मला शेवटचा तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की तालुक्याचं विवेचन केलं, परिस्थिती मांडली, वास्तवता मांडली, अनेक तुम्ही खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक सूचना पण केल्या. कार्यकर्त्यापासून ते राजकर्त्यापर्यंत नेत्यांना सर्वांनाच अतिशय चांगल्या दृष्टीनं मांडलेलं आहे. आपण खरे एक चळवळीतलं नेतृत्व आहे. अगदी तळागाळातून आपण पुढे आलेले आहात. सर्वसामान्यांसाठी आज हे काम करतायत. शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपला लढा चालू आहे. 2029च्या दृष्टीनं काय चित्र होईल हे पण तुम्ही मांडलेलं आहे. बोलता बोलता आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय होईल हे पण बोललेलं आहे. आता इथून पुढं 2029 पर्यंत नेमका आपला प्रवास कसा सुरू राहील? माझा प्रवास म्हणजे मी माझ्या संघर्षाची धार कमी करणार नाही.
इथून पुढचा संघर्ष हा माझा म्हणजे अनितीच्या विरोधात, प्रस्थापितच्या विरोधात माझा तीव्र असणार आहे. तालुक्यातल्या सगळ्याच नेत्याबद्दल मला आदराची भाव आहे, कारण मी कोणालाच नाव ठेवत नाही, पण जो चुकतो त्याला मी म्हणजे खडसवतोच, मी हे करत नाही. आणि मी जे आता तुम्ही जे मला म्हणलं की तुम्ही हे सगळं व्यवस्थित मांडलं, अभ्यास पूर्ण मांडलं, अभ्यास ह्या सगळ्यांकडे आहे, पण हे बी व्यक्त होताना दिसत नाहीत. म्हणजे ही सगळ्यात मोठी गेम आहे, शोकांतिक आहे ही. शोकांतिक आहे, म्हणजे व्यक्त होत नाही ती. बरोबर आहे. आणि आज करमाळ्या तालुक्याचं म्हणजे सगळं मागचा सगळा इतिहास बघितला निवडणुकीचा. मी कैलासवासी नामदेवराव जगतापांबरोबर काम केलं, मी कैलासवासी डिगामामाबरोबर काम केलं. म्हणजे त्यांचे अनुभव वेगळेच आहेत, की एक दृष्टी होती विकासाची, काय केलं पाहिजे. नामदेवराव जगतापांचा काळ मला जास्त नाही मिळाला, 2 वर्षातच म्हणजे मी त्यांच्यापाशी पोचल्यानंतर 2 वर्षातच त्यांचं निधन झालं. पण मामाचा काळ म्हणजे मामा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून एकाच वेळेला निवडून आलो. बरोबर. मामा सभापती झाले आणि मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस. मामा जगताप गटातून सभापती झाले आणि मी मोहिते पाटील गटातून जिल्हा परिषद सदस्य झालो. सालसे गटातून हा, बॉबीराजे होते, वामनदादा होते, बारकुंड बापू होते, डिगामामा होते, त्या कृपांजली पोळके होत्या. अशी 6 जण आम्ही 3-3 झालं आमचं, 3 इकडं 3 इकडं असं आलो. बॉबीराजे बांधकाम कमिटीचे सभापती झाले होते. बरोबर. म्हणजे मामाचा काळ आणि मामाला मोहिते पाटील गटामध्ये घेण्यासाठी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मोकळी वाट मी केलेली आहे. वा. आणि साहेब मला इतकं म्हणजे माझं नशीब इतकं दांडगं आहे की मी 85ला साहेब वारल्यानंतर मला साहेबांनीच माझी ऑर्डर केली होती छत्रपती शिवाजी वसतिगृहात रेक्टर म्हणून. बरोबर. तर साहेब मेल्यानंतर साहेबाची पहिली जयंती, कैलासवासी नामदेवराव जगतापांची जयंती बैलगाडीमध्ये मी पहिल्यांदा करमाळ्यात काढली. पहिली जयंती पहिल्यांदा मीच काढली. त्यानंतर सहकार महर्षी मोहिते पाटलांची जयंती करमाळ्यात मीच काढली. वा. आणि त्या कार्यक्रमात बबनदादा शिंदे, राजेन पाटील, दीपक साळुंके, राजेन पाटील ही सगळी मंडळी एकत्रित केली आणि डिगामा माझा मोहिते पाटील गटामध्ये प्रवेश झाला. त्यावेळेस मोहिते पाटलाचे म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, आम्ही सदस्य होतो त्यांच्यामध्ये. सगळी मंडळी बबनदादा असतील, दीपक साळुंके असतील, राजेन पाटील असतील, ही त्यावेळेस डिगामामा हे त्यावेळेचे सदस्य माझ्या बरोबरचे. पण ते पुढच्या 2-3 वर्षातच आमदार झाले. बरोबर. आणि त्यांच्या मागं आता काय माझ्याकडे काय वलय नव्हतं. मी एका हमाल पंचायतीमध्ये काम करणाऱ्या हमालाचा पोरगा मी, त्यामुळं माझी झेप काय तिथपर्यंत जाऊ शकली नाही. जो जनाधार विधानसभेला लागतो, जनाधार आणि सगळ्यात महत्वाचा धनाधार, तो बी आधार माझ्याकडे कुठला नसल्यामुळं मी थांबलो. परंतु ह्यांना घडवण्यासाठी माझं बऱ्यापैकी म्हणजे योगदान आहे हे सगळ्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं मी भविष्यातलं माझं संघर्षमय जीवन आहे. मी लोकांसाठी संघर्ष करणार, आंदोलनं करणार. आणि एक आशादायक चित्र तुम्हाला सांगतो, म्हणजे मला ज्यावेळेस म्हणजे मामाबरोबर माझी चर्चा झाली, त्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका बी मी त्यावेळेस बघितला. आणि मी नेहमी सांगतो, बघा, ताकाला जायचं आणि मोरवा लपवायचा ही माझी सवय नाही. मी मामाचा विरोधक. मामाने 11-12 निवडणुका करमाळ्या तालुक्यात लढवल्या. एकदाही मामाला मतदान केलं नाही. सगळ्या निवडणुकीत मी मामाला विरोध केला. पण गेल्या 2 वर्षापासून मला काय वाटलं, मामा एकदा सहज मला गाठ पडली म्हणले सोलापूरला, काय अण्णा म्हणले, बोलत तरी जावा की म्हणले. म्हणलं काय बोललं तरी काय, म्हणलं तुम्ही काम करणार, सांगून बघा म्हणले काम. साहेब 1 नाही 2 नाही, मामाने माझ्या शिफारशीवर, आमदार होते मामा, 3.5 कोटीची कामं मामाने दिली. मी सुचवत गेलो काय म्हणजे करते का नाही म्हणून. आणि काम केल्यानंतर मला फोन सुद्धा केला नाही, अण्णा तुमचं काम झालं का, चालू केलं का, अजिबात काय बोलले नाहीत मामा. कारण आपल्या तालुक्याचं राजकारण आपण बघितलं की आपण ग्रामपंचायतला पडलेल्या मेंबरच्या दारात मुरमाची पाठी सुद्धा खाटा पडल्यावर टाकत नाही, हे विरोधकाचं दार आहे म्हणून. ही थोडं संस्कार आहेत आपले, राजकारणातली संस्कृती आहे. पण त्या माणसाने हे काम करताना, आता बाकीच्याचा अनुभव मला माहीत नाही, पण मला आलेला अनुभव, आणि म्हणून मला वाटलं की यायला ही माणूस जरा बरा आहे, ह्याच्याबरोबर थोडंसं बैठक बसायला अडचण नाही. म्हणजे मला आलेला पहिला आणि शेवटचा अनुभव की बुवा विरोधात असताना सुद्धा काम करायचे.
कारण तुम्हाला माहित आहे तुम्ही तालुक्यातलेच आहेत इथं विरोधात कुठं घावला की तुम्हाला सांगतो सोडत नाही. पोलिसाकडून किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्याकडून त्याला सोडत नाहीत. बरोबर पण इथं तुम्हाला सांगतो ह्या माणसाकडे पद्धत वेगळी आहे. बरोबर आणि मग त्या माणसाचा ह्या अपघाती ह्याच्यात तुम्हाला सांगतो पराभव झाला. मग ते वाटलं बघ ह्याच्याबरोबर आता काम केलं पाहिजे, मग आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. मग ते आलतो त्या स्टेजपर्यंत. पण थोडंसं तुम्हाला सांगतो ही सगळी गडबड गोंधळ बघितल्यावर मी बी सुन्न झालो. यायला म्हणलं आता काय करायचं उद्या, भविष्याचं काय आता उद्या, कारण ह्यांचं सगळ्याचंच भवितव्य मला टांगणीला असल्यासारखं दिसतंय बघा. हां हां आणि सगळे जरी एकदम भाजपमध्ये गेले तर शेवटी उद्या 29चा उमेदवार कोण. आणि भाजप असं शिस्तप्रिय पक्ष आहे, इथं गटबाजी चालत नाही साहेब. बरोबर वरून आदेश येतो तुला दिलंय तू थांब बाकीच्यांनी काढा. त्यावेळेस काय करणार, मग त्यावेळेस पुन्हा उभं राहणार. मग त्यावेळेस कुठल्या तोंडाने म्हणणार हे वाईट आहेत म्हणून. आणि मी बी कुणाला जर आता चांगलं म्हणलो आणि उद्या ती परिस्थिती बदलली तर मी कसं म्हणणार वकील साहेब वाईट आहेत. बरोबर कारण मी काय करतो, मी इतका मी निर्लज्ज राजकारणी नाही, खोटं बोल पण रिटून बोल. मी मगाच तुम्हाला काय म्हणलं की मी स्वतःची अस्मिता जपणारा माणूस आहे. मला पटलं ना मी समाधान मानतो, तुम्हाला पटू नाही तर नाही पटू. त्यामुळं आज तुम्हाला मी वाईट म्हणून गेलो तर उद्या लगेच तुम्हाला मी चांगलं नाही म्हणू शकत. मग मी माझी कोंडी होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो स्थिर राहिलो. ज्या कोणाला कार्यकर्त्याला काय सांगायचं ती मी माझं काम मी चालू केले. कोणाला काय सांगायचं माणसं बघून बा चांगल्या माणसाला मतदान करा मी सांगतोय तीच. आज अण्णा खरंच अतिशय दिलखोलासपणे आपण विचार मांडले, चर्चा झाली आणि तालुक्याच्या जे एक चक्र निर्माण झाले ते चक्रव्यूह कसं आहे, कसं कोणी केले, काय होऊ शकतं यावरती खूप समर्पकपणे आपण त्यामध्ये विवेचन केलं. आपण आलात, आमच्याशी इतकं हितगुज केलं, तालुक्याला खूप चांगल्या गोष्टी मांडल्या, जुना इतिहास मांडला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते.